एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी स्वतःच्या हाताने आज बिर्याणी बनवली। या पार्टीचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना सोशल मीडियाद्वारे निमंत्रण सुद्धा दिले होते। याविषयी इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। मौसविक्री संदर्भात राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। आरोप प्रत्यारोप होत असताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र स्वतःच्या हाताने बिर्याणी बनवली आणि या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री आणि आयुक्तांना सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून आमंत्रण दिले। ज्यांना जे सण साजरा करायचे आहे ते साजरा करू द्या ना। आम्हीही साजरा करतो, मीही दिवाळी साजरा करतो, मीही रक्षाबंधन मानतो। पण असा याचा अर्थ हे होत नाही आहे ना की बाबा हे सण साजरा करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या धर्माच्या लोकांना किंवा दुसऱ्या लोकांना हे बंधन घालणार आहे की तुम्हाला हे करायचंच नाही आहे करके उसमें हे आपण काय आहे की थोडी आपली मानसिकता बदलण्याची गरज आलेली आहे। दररोज मी हे खात नाही, मी आज माझ्या देशाचा स्वतंत्र दिन आहे, मी सेलिब्रेट करत आहे आणि त्यांना ठणकावून सांगत आहे की तुम्ही डिक्टेटरशिप करा, तुम्हाला जे करायचे आहे। पण या देशाने मला 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 मध्ये या देशाने मला लोकशाही दिलेली आहे। मी इंडिपेंडंट झालेला आहे। काय बोलायचं, काय खायचं, कसं खायचं, कधी खायचं हे मी ठरवणार आहे। कोणते सरकार आणि कोणी अधिकारी मला सांगू शकत नाही। कुठेतरी आम्हाला हे सरकारला संदेश द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला उत्तर पाहिजे की लोकशाही आणि हुकुमशाही याच्यामध्ये आपल्याला फरक समजतं का? डिक्टेटरशिप आणि डेमोक्रेसी। इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री। महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे, काही अधिकाऱ्यांचा काही आयुक्तांच्या हुकुमशाही नाही आहे। आणि समजा त्यांना असं वाटत असेल की काही उत्सव आहे, कोणत्या धर्माचा उत्सव आहे, तर सरकारने त्याच्या बाबतीत पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं। हे सगळं नाटकं असतात। त्या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। पण सर, आज जन्माष्टमीचे त्योहार हिंदूचे सण आहेत, मग काय हिंदूची भावना दुखती नाही? प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं। परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो। हा निर्णय आताचा नाही, कुणाला कंपल्शनच्या अनुषंगाने नाही आणि हा निर्णय मुळात काँग्रेस सरकारच्या शासनामध्ये घेतलेला आहे। त्या काँग्रेसवाल्यांना आपण विचारलं तर बरं होईल। आणि इम्तियाज जलीलला मला त्या मुख्यमंत्री महोदयांना प्रश्न विचारायच्या अगोदर आपण तो सोनिया गांधीला विचारला पाहिजे, आपण राहुल गांधीला विचारला पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण चौकशी केली पाहिजे, त्यांना बोलवलं पाहिजे। तर देवेंद्र फडणवीस साहेब अशा निमंत्रणाचा स्वीकार करत नाहीत।